हॅलो हॅलो एव्हरीबडी, चला काम विमत सोडा, चला या लवकर बघा काय आणलंय मस्त वेगळी. लवकर या लवकर या सगळं लवकर या. अरे काय काय म्हणजे काय गुज्जूबाई? आंबा. अरे वा आंबा. अरे हे काऊन आणलं इथे? अरे काऊन आणले म्हणजे उन्हाळा आहे ना, आणले. रत्नागिरीचा हापूस आणलाय. आपल्या नागपूरला मिळतो ना बेगमपल्ली, तसाच रत्नागिरीचा हापूस खूप आवडतो मला. आणि पायरी म्हणजे तर अरे काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे काय, लोक मिठाई आणतात ना, तसेच आंबे आणले मी. इतकं काय. हे बघ, प्रत्येक सीझनचं फळ खाल्लंच पाहिजे. तू पण खा राधा. चल 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 लवकर. अरे कोणी दिले तुला? कोणी दिलं म्हणजे मी दिलंय सगळ्यांना. एवढे पैसे आणले कुठून? सम्या, तुझी कमाई नाही काही नाही, नुसती कमाई चाललीये. आंब्याची पेटी काय स्वस्त असते का? नाही म्हणजे स्वस्त नाहीये, पण अगं म्हणजे अगदीच नव्हते असं नाहीये, होते थोडेसे पैसे बँकेत. मग मी विचार केला, थोडेसे पैसे कशाला ठेवायचे ना बँकेत. मग पैसे काढले आणि सरळ पेटी घेऊन आलो आंब्याची. आता खूप पैसे आले ना की मग बँकेत ठेवण्यात अर्थ आहे ना. ते गरज आहे का ऋण काढून सण साजरा करायची? ठीक आहे ना यार, सीझन आहे, आणले आंबे, ठीक आहे. म्हणून अकाउंट मधले सगळे पैसे काढायची काय गरज आहे का? ठीक आहे यार राधा, पैसे काय आज नाहीये, उद्या आहेत, उद्या नाही आज आहे, ठीक आहे. तेच आज नाहीयेत ना पण तुझ्याकडे. नाही नाही, मला अजिबात आवडलेलं नाही. मला सांगायचं ना, मी आणले असते ना आंबे. याला काय अर्थ आहे? तुम्हीच सांगा, याला काय अर्थ आहे? अरे माझ्याकडून मला काहीतरी द्यायचं होतं. आणि राधा, मन मोठं असलं ना की सगळं छान होतं बघ. आता हे काय, आंबा, फळांचा राजा आंबा, मनाचा राजा संबा. चल चल आज चल, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. यांना यांची कामं करू दे. आधी आंबे खा आणि मग काम करा. नाही, आधी का मग आंबे. काय बॉस आहे यार. बरं जा, आंबे खात खात काम करा, चालेल? हे बेस्ट आहे. चल पटापटा घे सगळं. तू आधी चल चल त्यातले माझ्यासाठी ठेवा. हो हो हो. हॅलो, नाही नाही, हा नंतर पाठवून द्या. हो चालेल, 10 मिनिटांनी चालेल. ओके ओके. सॉरी सॉरी. अरे काय 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 करतोयस हे? ठीक आहे. सॉरी सॉरी. अजून एक दे. हो. कसा खातोस तू आंबा? अगदी अथर्व सारखा. आंबा असाच खायचा असतो. ते पण राधा, खरं सांगू, मला सगळे असंच काय काय बोलत असतात ग. मला एकही गोष्ट धड करता येत नाही ना राधा. म्हणजे बघ ना, एखादी गोष्ट करायला एकतर मला उशीर तरी होतो, नाहीतर ती संधीच हातची निघून जाते. हे काय बोलतोयस तू? म्हणजे बघ ना, आता तुझ्याशी मैत्री करायला पण उशीरच झाला. चल, उशिरा कसली? आपण एकाच बॅचला होतो. हो, पण गुरु आणि आनंदने आधी मैत्री केली, मग मी आलो. पण त्यामुळे आपल्या मैत्रीत काही फरक पडलाय का? असा कसा पडला नाही? भरपूर फरक पडला. तुला प्रपोज करायलाच उशीर झाला ना मला. अच्छा, ते दुःख चलतंय. बर. जनरली लोक पहिलं प्रेम विसरत नाही. पहिलं प्रेम कसं विसरता येईल? मी यांच्यावर जीवापाड प्रेम केलं, पण आता तेच विसरण्याचा प्रयत्न करून राहिले. मी उगाच दुखावला राधा. राधा, आपण एक काम करूया का? आपण आज संध्याकाळी तू, मी आणि आनंद मस्त डिनरला जाऊया, काय बोलतेस? आज? अरे नाही, नको, खरंच नको. का? काय आहे की मी अथर्वला फार वेळ देऊ शकत नाही, चिडचिड करतो तो. त्यातनं त्याची परीक्षा आलीये. ठीक आहे ना, आपण त्याला घेऊन जाऊया बरोबर. मी घेईन अभ्यास त्याचा. हॉटेलमध्ये. नाही खरंच नको. अरे बाहेरचं खाल्लं ना का त्याला बाधतं, म्हणून नको. राधा, तू ना आता कारण शोधून काढतेस. सरळ सांग ना, तुला माझ्यासोबत यायचं नाहीये. ओके फाईन. ए अरे, असं चिडतोस काय? मग काय, इतक्या दिवसांनी भेटलो यार आपण. चल ना. त्यापेक्षा तू ये ना घरी. आणि काय करू? मी येणार तुझ्या घरी, मग तूच काम करणार, तूच स्वयंपाक करणार. हेच नकोय मला. अरे यार राधा, किती लोकांसाठी काय काय करणार आहेस तू? चल ना, थोडंसं आयुष्य एन्जॉय कर ना बाहेर पडून.
तो गुरु बघ, त्याला काय आहे, मस्त डिनर पार्ट्या चालू असतं त्याचं. अरे पण नको, खरंच नको. राधा, आता किती कामात गडलेली असतेस तू सतत. हे असे आनंदाचे क्षण काही वेळाच येतात ग आयुष्यात. त्यांना आपण नाही म्हणायचं का सतत सांग. परत येणार आहेत काही क्षण. माहितीये तू माझं काही ऐकणार नाहीये, पण मी सुद्धा तुझं काहीही ऐकणार नाहीये. मी ठरवलंय, आज आपण संध्याकाळी भेटतोय, दॅट फायनल. राधे 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 अरे. शाम को मिला दे, अरे, राधे 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 शाम को मिला दे, राधे 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 शाम को मिला दे. बरं 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 येते. राधे 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 अरे बाबा, शाम हळू को हळू मिला दे, अरे राधे बाबा, राधे please, राधे हळू. शाम को मिला दे. बोल, काय डिस्टर्ब करतेस मला तू? ए मी डिस्टर्ब करायला तू काय एवढं इम्पॉर्टंट काम करतेस? मी काय नाही ते न्यूज काय नाही. गॉड तू अजून तिथेच अडकलीस? तो रघु पण काहीतरी म्हणून गेला बजा वगैरे. असते काय तू? मला एक तर अर्थ पण नाही कळला, म्हणजे काय असतं? हो ठीक आहे, तू ते सोड. ऐक, मला एका कॉन्सर्ट बद्दल कळलंय आणि आपण त्या कॉन्सर्टला जातोय. ओके? ए वाव, कुठे कुठे जायचंय? टाउनला. हा कूल, मी लगेच रेडी होते आणि मी पण येते आणि मी गॅरीला पण सांगते. ओके बरं, तू एक काम कर, तुम्हाला लगेच पार्लर मध्ये भेट. अगं पार्लर? ऐक ना यार, रेडी व्हायला अजिबात वेळ नाहीये, प्लीज मला लगेच भेट. ठीक आहे, मी तुला नंतर कॉल करते. बाय बाय बाय. अरे ही मुलगी आयटम आहे खरंच. यार ही काय करतोयस? काही नाही, काम करतोय का बच्चा? अरे यार लवकर संपव ना काम. का? आपण आज कॉन्सर्टला जाऊया संध्याकाळी प्लीज. माझ्या फेवरेट सिंगरचे कॉन्सर्ट आहे. तू, मी आणि ईशी आपण सगळे जाऊया प्लीज. हा चा. अरे वा, म्हणजे शनाया संध्याकाळी कॉन्सर्टला चालली. चला आता सौमित्र बरोबर डिनरला तरी जाता येईल. गॉड, किती विचार करतोय सोडासाठी? सांग ना, जाऊया का? हो म्हणजे मी आलो असतो, पण मला अचानक अगं आठवलं मला खूप काम आहे आज, त्यामुळे मी अडकलोय संध्याकाळपर्यंत. अरे यार असं काय करतो? रोज रोज थोडी असते कॉन्सर्ट. चल ना प्लीज. अरे मी आलो असतो ना बच्चा, आता कसं माझ्यावर जबाबदार आहेत ना खूप. तर एक काम कर ना, तू आणि ईशा जाऊन या. नेक्स्ट टाइम मी नक्की येतो पक्का. अरे यार असं काय करतोस? चल बरं ठीक आहे, तुझं लवकर संपलं तर लवकर ये नक्की प्लीज. हा हे संपलं तर काय प्रॉब्लेमच नाही, मी बघा मी वाट बघेन. अरे हो येतो ना मी. बरं ऐक ना, आणखीन एक. हा काय ग? माझं नाक कसं वाटतं तुला? काय? हा नाक कसं वाटतं तुला? हो हो, किती छान आहे, एकदम चाफे कळी. काय? हा अगं किती सुंदर आहे. चाफे कळी म्हणजे हे एक फूल असतं. फूल? फूल नाही, फूल फूल मराठीतला फूल. हा नाही, तू एवढं समज. छान आहे ना तुझं, एकदम नाजूक सरळ स्ट्रेट, मला खूप आवडतं. काय? दॅट्स आय लव्ह यू. थँक्यू सो मच. बरं ऐक ना, तू जर का लवकर काम झालं तर प्लीज ये. ओके? हो येतो ना मी, ट्राय आणि आता मी निघते, मला पार्लरला जायचंय. हा जा जा. Bye, Yes, see bye, you. bye. Bye. येईल ना राधा? माहित नाही. माहित नाही? अरे तू असतोस ना सतत तिच्याबरोबर, काहीतरी अंदाज बांध नाही यार. अरे गेल्या कित्येक दिवसात वहिनी इतक्या बदलल्यात ना की काही सांगणं कठीण आहे त्यांच्या बाबतीत. आणि आज जर त्या आल्यात ना तर मला वाटेल की राधिका वहिनी त्यांच्या भूतकाळातून, त्यांच्या दुःखी आयुष्यातून बाहेर पडलेत. हो ना? अरे मग तर नक्की येते राधा. अरे आपली राधा अशी हार मानणारी नाही रे, अशी या बाबतीतही खचणार नाही ती. अरे त्या खचल्या नाहीत म्हणून तर या पोझिशनवर उभ्या आहेत. पण एक सांगू का, मला आजचं खरंच खूप कठीण वाटतंय. म्हणजे मला गॅरंटी दिसत नाही की त्या येणार आहे. यार आनंद असा काय निगेटिव्ह बोलतो यार. फिंगर्स क्रॉस, राधा येणार, नक्की येणार. आणि गुरु सुद्धा येणार. हे फिंगर्स क्रॉस आहे ना, तू स्वतः क्रॉस झालास ना तरी तो येणार नाहीये. गॅरंटी आहे मला, मी तुला सांगतो. अरे वो क्या उस चनाय को छोड़ कर आएगा ऐसा तुझे लगता है? आणि मुळात ना त्याला लाज वाटत असेल तुझ्या समोर यायला. त्याला भीती वाटत असेल की तू काहीतरी विचारलंस आणि तो पकडला गेला तर. मैं तुझे बोल रहा हूं वो नहीं ही आएगा. काय नाही, गुरु आणि राधिका नाही बदलले, तू पण बदललाच आहेस. निगेटिव्ह बोलायला लागलास यार तू.
येणार गुरु येणार म्हणजे येणार, आणि मी ना त्याच्या तोंडून खरं वदवून घेणार. आणि नाही खरं वदवून घेतलं तर मैत्रीचं नाव काढणार नाही. बघ बघूया. ती कोणाची गाठ? मग काय जागा व्हायची. काय? गुरु आला. काय? गुरु आला, आता फक्त राधा यायला हवी यार. मी तर डेस्परेटली वाट बघतोय. काय कोणाची डेस्परेटली वाट बघतोय? राधाची. ती नाही येणार का? अरे तिला सवय कुठे असं लेट नाईट डिनर किंवा पार्टीची. नाही 4 भिंतींच्या बाहेरचं जग माहितीच नाहीये ना तिला. तू दाखवलं नाहीस तिला बाहेरचं जग. दाखवलं ना? नाही मी लाख दाखवलं, पण तिला इंटरेस्टच नसायचं रे. सो मला नीट माहितीये ती काही येणार नाही. आपण उगीच वेळ घालवतोय. चला आज जाऊया. नाही थांब ना. मला काय वाटतं की राधाईला पण 5 मिनिटं तर वाट बघूया. हा येईल राधा. हो मला पण वाटतं की त्या येणार. हा म्हणजे आता मला वाटतं की त्या येणार. नाही बरोबर, तुला वाटणारच ना. आता काय बाबा, तुम्ही एम्प्लॉई आहात मॅडमचे. हा लॉयल एम्प्लॉई. त्यामुळे मॅडम बद्दल जास्त माहिती यांनाच असणार ना. त्यांची लाईफस्टाईल कशी आहे सध्या काय तुला माहितीच असेल. हो पण तुझी बायको आहे ती. आणि त्याआधी प्रेयसी सुद्धा. एक मिनिट मी सांगतो ना. हे बघा, तिला या सगळ्या गोष्टींमध्ये कधी इंटरेस्टच नव्हता. मी लाख विचारलं, पण तिला सतत हे 4 भिंतींच्या आत म्हणजे स्वयंपाक, मसाले, काय ते अथर्वचा अभ्यास, याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता. त्यामुळे ती यातच रमणार आणि तिला यातच रमायला आवडायचं. त्यामुळे मला माहितीये ती आता काही येणार नाही. चला आपण आज जाऊ. आईला म्हणजे तू त्यांना विचारायचंस. नाही ऐक ना, 5 मिनिटं थांबूया आपण. मला असं खूप वाटतं की राधा येईल आज. ते तुझं फिंगर्स क्रॉस. अरे ती नाही येणार, मी सांगतोय. चला ऐक ना गुरु, हे बघ काय ना, माझं आणि राधाचं बोलणं झालं होतं सकाळी. मी तिला म्हणालो होतो तू येच आज, आणि येताना पंजाबी ड्रेस घाल ना राधा. कॉलेजमध्ये असताना किती सुंदर दिसायची राधा पंजाबी ड्रेस मध्ये. पंजाबी ड्रेस घालू राधिका आत्ता. अरे राधा झाली. राधा कॉलेजला असताना जशी दिसायची तशी दिसते अजूनही. हा काय बरं वाटलं. आता ना सगळ्या आठवणी अशा आठवल्या मला. अरे मला आठवतं ना, तू किती मागे लागायच्यास रे वहिनींच्या. ते मी अजूनही आहे. काय राधा, आपण हे सगळं बोलण्यासाठी जमलोय का इथे? चिडला लगेच चिडला. अरे म्हणजे काय, जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठीच बोलवलं इथे. आनंद तुला आठवतंय कॉलेजमध्ये असताना ते संजू बाबा सारखी हेअरस्टाईल होती माझी, एवढे लांब केस. पुढचे अनेक वर्ष अशी ठेवली होती मी केस. हो अरे तेव्हा काय फॅशन करायचो आपण, कसले कपडे घालायचो. ए संजू बाबा सारखी हेअरस्टाईल, ते सलमान खान सारखं शर्टलेस फिरायचं सगळ्यांना हौस होती तेव्हा. जाम आवडायचे यार त्या फिल्म सगळ्या अशा 90च्या. म्हणजे यशराजच्या तर म्हणजे फॅन मी बाबा. रोमांस. हा अभ्यास कमी आणि गाणीच जास्त. हो कारण वहिनी तेव्हा तुम्ही समोर बसायचा ना म्हणून. त्याच्यानंतर मी नाही प्लीज. अहो हे काय. अरे मागव ना पण त्यापेक्षा. नाही ही त्याची जुनी सवय आहे. हे असं हावरटासारखं, म्हणजे मागच्या वेळेला तो वडापाव सुद्धा चोरून खातो दुसऱ्याच्या प्लेट मध्ये. मग आहे जुनी सवय. मग गुरु तुला तो कॉलर आठवते तो पुष्कर, तो रे
ब्लू जीन्स घालून यायचा आणि जाने जाना वगैरे नाचला होता. अरे हो, अरे त्याने शर्ट काढल्यानंतर तर सगळ्या मुलींनी किंकाळी फोडली होती. आपण तर काय खेचली होती त्याची. सिंगल फसली होता, सिंगल फसली. बाप रे बाप, कमाल होता तो किस्सा. आणि वहिनी, तुमची ती मैत्रीण कोण? कोण? ती नाही का, ती फुलाचं नाव आहे ते बेला. नाही बेला नाही, ती ढापणी होती. ती नाही, ती नाही, ती कोण? हा, कळलं मला तू. हो ना, कुठली म्हणते ती कळलं टॉम्बो आहे, असं बॉबकट होते, फुटबॉल खेळायची. जुई. जुई. अरे रे रे रे, काय भारी होती ती. फॅन्टसी, फक्त फॅन्टसी. अरे बाबा, ती अशी कॅम्पस मधून अशी चालत आली तरी अशी सगळी मुलं जमा व्हायची एकदम. हो रे. आणि बाय स्पोर्ट्स डे ची धमाल जी काय असायची ना बाबा. हो, तुझ्या टीमला माझ्या टीमने हरवलं होतं क्रिकेटमध्ये, आठवतंय ना? गुरु, तू वेगळ्या कॉलेजला पण होतास का? कुठली मॅच आठवते तुला ही? मी हरवलं होतं तुला. ए चल, काही काय, अरे मी हरवलं होतं, तू प्रॅक्टिस मॅच मध्ये हरवलं होतं. काय बोलतो? अरे मी विकेट काढली होती तुझी, विसरलाच एवढं? काय नाही, तुमच्या त्या क्रिकेट मॅचचं मला काही आठवत नाही, पण खो खोच्या मॅच मध्ये आम्ही तुम्हाला हरवलो. येस, मला आठवत होय. आहे. एक मिनिट, काय येस येस म्हणू नकोस, ओके? हा. ते आम्ही आपलं स्त्री दाक्षिण्य म्हणून तुम्हाला जिंकू दिलं. स्त्री दाक्षिण्य. काय correct, पण correct. काय पण स्त्री दाक्षिण्य. मग नाटकाच्या रिहर्सलच्या वेळेला कुठे जायचं तुमचं ते स्त्री दाक्षिण्य? करेक्ट आहे राधा. मला पण इतका राग यायचा ना या गुरुचा. सगळ्या अशा ना पोरांच्या एकांकिका कुठून शोधून आणायचा काय माहित. अरे ती मुलींची कटकट कोण सहन करणार बाबा, त्यापेक्षा मुलांचं बरं आहे. हाच तो स्त्री पात्र विरहित ऍटिट्यूड होता ना तुझा, म्हणूनच चिकाळलो होतो मी यार. पोरी नकोत का? सम्या, तुला आठवतं ना तू नाटक बसवलं होतंस तेव्हा मला बिलकुल काम करायचं नव्हतं, पण तू म्हणालास म्हणून मी काम केलं. त्याच्या मागचं कारण सुद्धा गुरुच होता. कसं? हा, कारण मला माहित होतं ना गुरु तुझ्या मागे आहे. जर तुला नाटकात घेतलं की हा सुद्धा आपोआप रिहर्सलला येणार, हे सुद्धा माहिती होतं. हे गुरु, ते कुठलं रे नाटक ज्यात आनंदला 3 डायलॉग होते आणि ते 3 डायलॉग लक्षात राहावे म्हणून त्याने एक ट्रिक केली होती. अरे त्याचे 3 डायलॉग भ वरून सुरू होणार होते. मला आठवत आहे, थांब. पहिला होता भाई साहब गाडी कब आएगी, हा पहिला. दुसरा भोपाल आया भोपाल. तिसरं मी सांगतो, ऍक्च्युली होतं भागो भागो, आणि मी चुकून भास भास असं म्हणालो. बस. किती लेट झालं यार, कॉन्सर्ट सुरू पण झाली असेल. अरे यार, फोन का नाही उचलत आहे हा? तू ऑफिस मध्ये करतेस का? हा थांब. हॅलो. रघु, शनाया बोलते. हा मॅडम, मी रघु बोलतोय, बोला ना. गॅरी कुठे आहे? सर गेले. गेले? कधी? म्हणजे संध्याकाळीच गेले मॅडम. सिरियसली? हो. काय झालं का मॅडम, मी येऊ का? काय करायचं, तू फोन ठेव. काय झालं आता? अरे हा संध्याकाळीच बाहेर गेलाय ऑफिस मधनं. का खोटं बोलतोय यार माझ्याशी? अगं काय लगेच डाऊट घेतेस? कुठल्या तरी मीटिंगला गेले असतील. कसला जातोय मीटिंगला, नाही गेलाय हा. हे बघ, कुठली तरी इम्पॉर्टंट मीटिंग अचानक आली असेल म्हणून तुला कळवू शकले नसतील. अरे यार, एनिवे इतका उशीर झालाय, कॉन्सर्टला तर आपण जाऊच शकत नाही. एक काम करू, डिनरला तरी जाऊयात ऍटलीस्ट. ती पण ती लिफ्ट आली. चल चल चल, ये पटकन. आई, आणि ती पिकनिक आठवते आपण टीवायला असताना आपणच काढली होती बघ. हो, जिथे गुरु हरवला होता. हो. हा, म्हणून घरी जायला उशीर झाला होता. अरे तेव्हापासून त्याला रस्ता भरकटायची सवय. हरवलं नव्हतो, रस्ता चुकलो होतो. हा, तर काय झालं, चुकतो ना माणूस रस्ता, पण परत रस्त्यावर येणं हे महत्वाचं.